हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी म्हटलं चला छान साडी नेसून तयार होऊया. म्हणजे असंच मन झालं साडी नेसायचं तर मग नेसले. पण साडी नेसले पण मला कामच उरकत नव्हतं असं झालं होतं. आणि त्यात आमचं आज 2-3 दिवस झालं हे जे पार्सल आता म्हणजे जास्तच येतात ना त्याच्यामुळे तर जास्तच बॉक्सचा कचरा होऊन जातोय. तो इतका पसरलेला होता. कोणी पसरला माहिती आहे? पोरांनी. म्हणजे मी सगळं नीट ठेवलं होतं, पण नाही त्यांनी सगळं एक धागा, दोरा सगळा वेगळा काढून त्याचं ते खेळणी न खेळणी करत बसतात नुसतं. आणि आता ते सगळं मला इथं आवरायचं होतं, पण म्हटलं ठीक आहे चला, आज आहे सुट्टी तर निवांत आवरून पण घेऊया. ह्या हिशोबाने आपलं माझं चालू होतं. म्हटलं आज संडे आहे, जरा आज रुटीन आपलं शेअर करूया. पण कशाच काय नंतर सगळेजण आले कामाला त्याच्यामुळे मग संडेलाही सुट्टी नाही. आता सगळेजण येतात आणि मग आमचा दिवस पूर्ण कामात गेला. मग 5:30 वाजता आम्ही सगळेजण उठलो आणि परत म्हटलं चला बाहेर जाऊया, कारण आम्हाला ना रॉ हाऊस बघायला जायचं होतं. प्रत्येक मिडल क्लास लोकांचं स्वप्नातलं घर. तर आम्ही वरती आलो आहे, वरती म्हणजे वरच्या फ्लोअरला. तर हे बघ इकडे सोफा, असा हा मोठा बेडरूम आहे. फर्निचर फुल केलेलं आहे आणि इकडं स्लाईड आहेत म्हणजे विंडोज आणि तिकडे वॉशरूम. ऋतू कसं वाटतं रे? आणि त्यानंतर इथून खाली सीडी आणि हा दुसरा बेडरूम इतका मोठा आहे ना, म्हणजे एवढा मोठा, बापरे. बाहेर पण भरपूर मोठी अशी गॅलरी आहे. स्वप्नातलं घर जसं म्हणतो ना मिडल क्लास लोकांसाठी, तर हे इतकं मोठं, बापरे, विचार नाही करू शकत आहे का नाही. माझ्या नवरा तर सदमेमध्ये आहे की बघायला आलोय. हा 2 टच आहे ते. भरपूर किती मोठं आहे ना, पण आहे ना किती मोठं आणि किती प्रशस्त आहे. आता बजेट कसं असेल का काय आता बघायचं, चला बघू. किचन आणि खालचे रूम छोटे आहे, पण ना वरच्या दोन्ही पण रूम मोठे आहेत. किचन आणि खालची रूम छोटे. देख क्या हाँ कोई दिक्कत नहीं, दिखाने के लिए मेरा ही मार्केटिंग कर रहे हो आप। वही तो हम भी नाम लेंगे ना, मैं तो ब्लॉगर हूँ. ओके किचन वॉश एरिया पण किती मोठा आहे, म्हणजे वॉशिंग मशीन बसून पण खोल ना असं. मिडल क्लास लोकांची लक्षणं आताच नका दाखवू प्लीज. अभि थोडा मिरकी. हे बघा इकडे वॉशिंग मशीनचा एरिया आणि एवढा मोठा भरपूर असा वॉश बेसिन एरिया. किती मोठा आहे ना. इकडे बाहेर पण थोडं व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम वाटतोय. लाव दार लावा. किचन सेट आहे सगळं असं. किचन एवढंच. हा इकडचा एक रूम आहे. हा छोटा रूम वाटतोय, पण ह्याला पण वॉशरूम आहे, हे आहे. आणि आपण नाही केलं तर मोठाच वाटणार नाही. ते केलंय फर्निचर त्यांनी म्हणून छोटा वाटतं. आणि इथून डायरेक्ट हॉल. चला इकडं फ्रीज वगैरे हे ते असं. स्टोर रूम आहे का ते? स्टोर रूम. कौन सी है भैया, बता देना जरा. क्या अभी खाली इसमें हाँ वैसे तो है, सामने वाले में बहुत सारे 5-6 मकान हैं, और ये वाले में मेरे पास 5 मकान है. हे आहे टेरेस. आम्ही आता आलो टेरेसवरती आणि सगळे एकामेकाला चिटकून आहेत सगळे. पण छान वाटतंय, पण आता छान वाटतंय. आम्ही फक्त बघतोय, आमचा अजून असं काही डन नाही आहे, कारण एवढा आयुष्यातला खूप मोठा प्रसंग आहे त्याच्यामुळे. हे तू इकडे चल, चल पडशील. चल चल चल. तर बघतोय आम्ही फक्त. आता मी बॅकनं दाखवते इकडचं लोकेशन कसं आहे. हे बघा हे लोकेशन असं दे ना. हे असं. आणि ते आम्ही जे पहिलं बघितलं ना, तर ते त्या बिल्डिंगचं आहे बघा. ते पण मला ना प्रचंड आवडले, त्या बिल्डिंगमधलं आहे. पण बिल्डिंगमध्ये थोडा इश्यू होते. माझी फ्रेंड आहे ना ती ह्या बिल्डिंगमध्ये राहते. आणि आम्ही रिसेलिंगचं बघितलं होतं ना, ते पण ह्याच बिल्डिंगमध्ये होते बघा. असू दे चल. आम्ही दुसऱ्यावाला बघायला आलोय. एंट्री चला साहेब दाखवा. अशी एंट्रीला खिडकी आहे. हाय हॉल.
पालपन आहे बरं का इथे, पालपन आहे. चिपकेली भी आ गई है. औषधिया हाँ बाहर की साइड वाले ऊपर दो मास्टर बेडरूम है, तो उसमें दोनों में अटैच मिलेगा आपको. मतलब नीचे वाला बाहर की साइड है. हाँ नीचे वाला बाहर की. और वॉशिंग मशीन का पॉइंट किधर है? ये वाला. ये वाला. पर और ये वॉश एरिया ये इधर का. हाँ. तो पानी तो सीधा इधर वॉशिंग इधर मशीन. भी रख सकते हो आप. हाँ. इधर भी रख सकते हो. आपको जहाँ मिले. चलो. हॉल मोठा आहे. आणि सीडीने वरती जायचं. हा वाला एक बेडरूम आहे. खिडकी, हे बाथरूम. एकदम सिंपल फर्नीचर रखा है आपने, जो कि ये दिखाने वाला है ना रूम. हाँ दिखाने वाला. बाकी सब तो बहुत ज़्यादा फर्नीचर वर्नीचर करके सही से रख लेते हैं. मोटा है. हमारा वो भी वो डालेंगे जो बिक जाए तो दूसरा हमको सैंपल रेडी देना है. हाँ, मतलब सैंपल ये वाला अभी दूसरा रेडी करना है. हाँ और एक रेडी करना है, बिक जाए तो ये सैंपल ये दूसरा रूम आहे. आपको ऑफिस में हो जाएगा. त्याला पण बाल्कनी आहे. जो काम करना है अशी छोटीशी. ठीक आहे, एवढी चालते ना एवढी बाल्कनी का मोठी पाहिजे? चालते ना एवढी. अभी कितने बाकी है? वो ऑफिस में आपको पता चलेगा. फिर भी पता होगा ही ना. बघू दे ना बाबा पप्पाला. शेती बिल्डिंग पुढे. होते आहेत पण रूम ठीक आहे ना. एवढे ती म्हटली छोटे आहेत पण एवढे छोटे नाही वाटत ना. ऊपर टेरेस आहे ना. हाँ आपको दो साइड मिलेगा ऊपर टेरेस. वरती टेरेस. हां या पोराला माझ्या लहान सीडीने चढायला टेरेसवर जायला. इधर क्या स्टोर रूम है ऊपर? ये क्या है? दोनों साइड छत मिलेगा. मतलब दोनों साइड टेरेस है. हाँ. इधर की साइड भी और उधर की साइड भी है ना. चलो. हाँ? क्या सोच रहे हो? सोच क्या रहे हो? नहीं अभी एक देख लिया तो दोनों सेम ही टेरेस रहेगा ना भाई. अलग क्या रहेगा उसमें. है ना पलीकडे स्कूल आहे. इकडे पूर्ण शेत आहे. शेत आहे ना इकडे है ना. शेतीच आहे ना. कोशीचे जर झाड आहेत की. हो. क्लिप कुठे गेली ती? मम्मीनं चांगुलपरा करून लावली मागं नाही काढली की. कुठे? इकडे मी लावते. कुठे लावायची सांग. इकडे मी लावते. कुठे लावायची? आणि हॅपी बर्थडे. इकडे चल तुझा बर्थडे ना आज. इकडे नाही बर्थडे. पडशील. उभा राहा येतो तुझा फोटो काढ. तिथं उभा राहा. काय नीट हा आता नीट रुद्र येतच नाही. ए पिवडे नीट डान्स की. नीट डान्स कर. लय मारीन. ऐकतच नाही ती. कोणाची बात ऐकत नाही ती. ए पिऊ डान्स कर. डान्स. हा डान्स.
कशी हसती या. बांगडीचा कलर लाल. नाच माझ्या सोबत नाच. गोलफिर गोलफिर हा फिर गोलफिर राऊंड कर राऊंड राऊंड. अरे देवा असं 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 कर हा असं कर कर असं कर असं. देवा आजी ट्रेनिंग देते आजी. हा हा असं नाही ग पिवडे असं गोल गोल. कोणी काढू चालवत चालवलं खाऊन हॅपी 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 बर्थडे दीदीचा हॅपी बर्थडे दीदीचा हॅपी बर्थडे स्माइल देतोय आणि पिऊ देत. तर रात्री बड्डे करून आलो आणि लेट झालता मग झोपून गेलो. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी पॅकिंगलाच लागलो. तर आम्ही टोटल 3 बघितली. तुम्हाला व्हिडिओमध्ये 2च दाखवली. तिसरं शूटच नाही केलं कारण अंधार पण पडला होता आणि ते मला इतकं काय खास पण नाही वाटलं. इतकं बारीक वेगळंच वाटत होतं तिकडे. खूपच आउटसाईडला होतं. मग ते काय मी शूट नाही केलं कारण तिकडे जे एवढं आवडलंच नाही तर म्हटलं जाऊ दे त्याला नको. जे आम्ही लास्ट टाईम गेलो ना जे मी म्हटलं की साईडने शेती आहे की काय त्या साईडला ते खूपच आउटसाईड वाटतंय ना. जरा मेन ठिकाणी पाहिजे. आता आम्ही जे 2 बघून आलो त्याच्या आजूबाजूला स्कूल आहे मोठी. पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच्यामुळे तिथे मार्केटिंग पण चांगलं राहील जर पुढे पण भविष्यामध्ये. तर आता असं आहे. आता हे 2 आम्हाला ठीक वाटलेत पण जे मोठा होतं ना पहिलंवालं बघितलं तर ते खूप म्हणजे जास्त रेंज आहे त्याची आणि आपल्याला आपल्या बजेटमध्ये राहील ना अशा हिशोबाने बघायचं आहे. तर आता बघूयात आता काय फायनल होतं आहे. म्हणजे अजून आम्ही भरपूर बघणार आहे. लगेच काहीच फायनल करणार नाही. म्हणजे सगळ्यांचं पण आम्ही जेव्हापासून घर बघतोय ना तेव्हापासून कधी घेणार नुसतं बघतच बसताय कधी घेणार बघतच बसताय. अरे त्या आयुष्यातला किती मोठा निर्णय आहे तो विचार करूनच घ्यावा लागेल. घाईघाईमध्ये काहीच करता येत नाही. त्यामुळं मग अजून 1-2 ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर ठरवणार आहे की सगळं. तो फ्लॅटमधला पण मला खूप जास्त आवडला आहे. पण आम्ही नंतर विचार केला की फ्लॅटमध्ये बिझनेसला इश्यू नको यायला फ्लॅटमध्ये म्हणल्यावर. पण परत जमिनीवरचं म्हटल्यानंतर चांगलंच वाटतं ना. जमीन पण आपली घर पण आपलं. पुढे भविष्यात पण एखादा फ्लोअरवरती वाढवायचं म्हटलं तर आपण काम करून घेऊ शकतो रेंटिंग देण्यासाठी वगैरे. तर आता बघूयात आता पुढं पण खालचं शक्यतो चांगलंच आहे. भले 10-20 लाख जास्त का जाईना पण जमिनीवरचं चांगलं आहे. पण माझा प्रॉब्लेम आहे की मला फ्लॅटमध्ये राहायला आवडतं. म्हणजे रॉ हाऊसपेक्षा ना फ्लॅटमध्ये जास्त राहायला आवडतं मला. बाकी तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.